नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हल्ली कुणालाही भेटायचं असेल ना तर पहिल्यांदा त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, हो ना? मग विचार करा, आपल्याला आपल्या स्वतःला भेटायचं आहे तेव्हा स्वतःची सुद्धा अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहेच. कारण त्यावेळी स्वतःला स्वतःसाठी मोकळा वेळ द्यावा लागेल ना. म्हणून अशाच आशयाची एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती पोस्ट तुमच्याशी शेअर करते. आता बघा ना, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, व्यस्त झालं आहे. कामाच्या संसाराच्या जबाबदारीनं प्रत्येकाची दमवणूक होती आहे. आणि या ताणतणावात हळूहळू आपण सगळेच जण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होतोय. आणि मग यामुळेच डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, चिडचिड होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण वापरत असलेला सोशल मीडिया, या सोशल मीडियामुळे आपण तर जास्त एकटे पडत चाललो. दिवसभर काम आणि उरलेल्या वेळेत सोशल मीडिया, यामुळे इतरांबरोबरच स्वतःकडे बघायला सुद्धा आपल्याला वेळ नाही आहे. आता विकेंडला निवांतपणा मिळवण्यासाठी कुठे जावं तर तिथेही गर्दी, ट्रॅफिक आहेच. म्हणजे सुट्टीच्या दिवशीसुद्धा ताण आहेच. मग याचसाठी आपण एकदा स्वतःची अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. कशी घ्यायची ही स्वतःची अपॉइंटमेंट, तर त्याचीसुद्धा एक पद्धत आहे. म्हणजे बघा, त्या दिवशी तुम्ही कुणालाच एंटरटेन करू नका. मोबाईल स्विच ऑफ करा. कॉलेजला असताना जसे बसने प्रवास करायचात ना, तसा प्रवास आज करा. मस्तपैकी एखादा सिनेमा किंवा नाटक बघा. मस्तपैकी लॉंग वॉक घ्या. जिथे आवडेल तिथे, म्हणजे अगदी टपरीवर सुद्धा का असेना, तिथे मस्त चहाचा आनंद घ्या. रमत गमत घरी परता. कोणतीच जबाबदारी नसताना आपण जसं वागत होतो ना, तसंच त्या दिवशी आपल्याला वागायचं आहे. त्यातून जुन्या दिवसातल्या हरवलेल्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील. सुखदुःखाच्या गोष्टी आठवत बसण्यापेक्षा आणि कुणाला सांगत बसण्यापेक्षा ते अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये आपल्याशिवाय कुणाला फारसा इंटरेस्ट नसतो. त्यामुळं किमान महिन्यातनं एकदा तरी, एक दिवस तरी स्वतःसाठी जगलं पाहिजे. जगापासून थोडं अलिप्त होता आलं पाहिजे. खरं तर श्रोते हो, आयुष्यभर आपण कुणाला ना कुणाला भेटत असतोच. पण जगण्याच्या खऱ्या आनंदासाठी स्वतःला स्वतःनीच भेटलं पाहिजे. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.